आपल्याला धावफलकावर पाहायचे आहेत आणि पहिला चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर काहीसा हळूवार पद्धतीने येतोय, थांबून चेंडू येतोय. फलंदाजाला मात्र थोडासा विचार करावा लागतोय. या षटकातील आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अनुभवाच्या जोरावर काय गोलंदाजी करतोय निलेश म्हात्रे. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू जातोय तो सीमा रेषेबाहेर चौकार. थोडीशी आउटफील्ड खराब आणि चेंडू डायव्हर्ट होऊन चेंडू मिडअपच्या दिशेने जातोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे नक्कीच संपतोय. संघाची धावसंख्या ती 9 धावा. चांगलं षटक हाताळलं होतं, मात्र शेवटच्या चेंडू जिथे एकच धाव होते तिथे मात्र 4 धावात रूपांतर होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाकर धावसंख्या ती 9 धावा. आता मात्र कर्णधार निलेश म्हात्रे काहीसा विचार विनिमय करता, सचिन केनी काहीसा विचार विनिमय करताना नक्कीच पाहायला मिळतंय. बघ डावकुराश एक चांगला गोलंदाज, चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता असलेला यॉर्कर त्याचं प्रमुख अस्त्र. यावेळेस मात्र आत्ताच सांगितलं फ्लायटेड दिलेला चेंडू हवेत चकवतोय. फलंदाज काही पे निघाय काही पे निशाणा पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सचिन जो एक चांगला फलंदाज म्हणजे जिघाती आहे, मात्र पहिल्या चेंडूवर पूर्णपणे चकतोय. पाहिजे दुसरा चेंडू सचिन काय करतोय. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू डायव्हर्ट पुन्हा एकदा होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. सचिन दुसऱ्या धावेसाठी परततोय आणि 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचते. ती 11 या धावसंख्येवरती. सचिन झेंडे ज्यांनी अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हला पहिल्या षटकात चौकार मारला होता. आता पाहायचा या षटकात तो कशी फलंदाजी करतोय, कारण त्याच्या समोर जो गोलंदाज आहे तो मात्र सलीम अन्सारी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र थोडासा वेगाने टाकलेला चेंडू. ते चेंडू खेळायचा होता लॉंग ऑनच्या दिशेने. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय सलीम अन्सारी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पाहायला मिळतोय तो ऋषिकेश साळुंके, लेदर क्रिकेटचा फारसा अनुभव असलेला खेळाडू, ज्याच्या बॅटच्या शैलीतून वाटतं. आता चेंडू टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय, झपकन वळतोय, रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मात्र पंचांचा इशारा येतो स्क्वेअर चेंडू म्हणून. 51 धावसंख्येत भर पडते. टाटा एंडकडून पुन्हा एकदा सलीम अन्सारी. पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग ब्रेक पद्धतीने वळतोय. फलंदाजाला आडव्या बॅटने खेळायचं आहे आणि इथेच फलंदाज चूक करताना पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये, कारण रब्बर बॉल चेंडू आहे. बॅटवर जर आला तर नक्कीच चौकार षटकार होऊ शकतो, मात्र त्यासाठी चेंडू बॅटवर येणं गरजेचं असतं. आता चेंडू डाव्या यष्टीच्या बराचसा बार चायनामन पद्धतीचा चेंडू आणि वाईडचा इशारा केला जातोय पंचांकडून. एक अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या ती 14. आता मात्र 2 फलंदाजांमध्ये काहीसा विचार विनिमय, कारण नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तर अनुभवी असा फलंदाज आहे तो सचिन. काहीसा कानमंत्र देतोय, काहीसा सल्ला देतोय की अद्याप 3 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडूमागे 1 धाव येणं गरजेचं आहे. एकाच दुसरा फटका नक्कीच प्रत्येक षटकात आपण मारू शकतो. आणि तेच सांगत पुन्हा एकदा फलंदाज ऋषिकेश साळुंके फलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र खोलवर डप्प्याचा चेंडू. बॅटची कड घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने येतोय आणि केवळ 1च धाव मिळते. धावसंख्या ती 15. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू. बॅटच्या रडारमध्ये लॉंग ऑनच्या दिशेने टोलेजंग षटकार झेंडेच्या बॅटमधून. मी आत्ताच सांगितलं होतो संयमी शांत असा फलंदाज आहे झेंडे, ज्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा असणार आहे स्वामी छत्र संघाच्या संघनायकाची, आणि त्याला तो खरा उतरताना देखील पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ इथे संपतोय. संघाची धावसंख्या 21. जवळजवळ 10.5च्या सरासरी धावसंख्या जमवताना पाहायला मिळतोय स्वामी छत्र संघ. स्वामी छत्र संघाचा संघ मालक देखील आता मात्र काहीसा खुशीमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय तो ऋषिकेश, कारण चांगली धावसंख्या, चांगली सुरुवात स्वामी छत्र संघाच्या 2 फलंदाजांमधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 2 षटकाखेर 21 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केल्यानंतर आता मात्र गोलंदाजीसाठी येतो तो गोलंदाज गोलंदाजीसाठी येतो तो विकास.
ज्यांनी BPLच्या 2 पर्वामध्ये चांगली गोलंदाजी करताना आपण ज्याला पाहिलं आहे. टेनिस बॉलमध्ये पायचा आहे, रबर बॉल, पावसाळी ही स्पर्धा आहे आणि रबर बॉल ज्याच्यावर गोलंदाजी करणं देखील काहीसं थोडंसं कठीण देखील असतं. आताचा चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू जातो. फाईन लेग रिजनमध्ये घोषांकित विभागामध्ये चेंडू जातो आहे. 2 धावा इथे घोषित केल्या जात आहेत पंच संतोष यांच्या माध्यमातून आणि 2 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातो. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागणार कारण चांगली फेक आली मात्र थोडासा खराब फेक आणि तिच्या एकदा होती तिथे दुसरी धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या ती 25. पहिले 2 चेंडू निलेश मात्र ज्यांनी चांगले टाकले आणि त्यानंतर देखील चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते स्वामी छत्र संघाकडून. संघाची धावसंख्या ती 25. आता मात्र स्लोवर रन पद्धतीचा चेंडू मात्र फुल टॉस होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज परततोय आणि खराब फेक. 3 धावा तर पूर्ण झालेल्या. 4थ्या धावेसाठी फलंदाज परतत आहेत आणि इथे 4 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि आता मात्र फलंदाज सचिन झेंडे मात्र काहीसे थकलेले नक्कीच पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या ती 30 धावा. विकास गोलंदाजीसाठी येतोय. आता चेंडू थोडा कुट्टप्पाचा बॅकफुटवर जात. यावेळेस मात्र थकलेला पाहायला मिळतो सचिन झेंडे. जर पूर्णपणे फिट असता तर नक्कीच फलंदाज इथे. आता मात्र जवळजवळ विकेट त्यांनी आपली बहाल केलेली पाहायला मिळते आणि चांगला फलंदाज ऋषिकेश इथे धावबाद होतोय. धावसंख्या ती 31. आता मात्र फलंदाजीसाठी उतरतो एक अष्टपैलू खेळाडू भांडूप गावातील एक आक्रमक असा फलंदाज. संघाची धावसंख्या ती 31 आणि साईल अर्थातच जेसन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू असा हा खेळाडू पाहायचा आहे. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता देखील चेंडू हवेत आहे. पाहायचा आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय की नाही ते अप्रतिम प्रयत्न मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी चांगली फेक येते आणि 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. या धावसंख्येवरती चांगलं षटक हाताळलं गेलं. यावेळेस मात्र विकास अर्थात बिल्ला यांच्या माध्यमातून वाटलं होतं मोठा प्रार या षटकात नक्कीच पाहायला मिळेल मात्र थोडंसं शांत ठेवलं गेलं. 3 षटकाचा खेळ इथे संपतोय. संघाची धावसंख्या ती 33. जवळजवळ 11ची सरासरी धावफलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सचिन झेंडे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र तो थोडासा थकलेला देखील पाहायला मिळतोय. चला कर्णधाराला देखील विनंती असेल कारण 20 मिनिटांमध्ये आपल्याला हे 5 षटकं टाकून घ्यायचे आहेत कारण उर्वरित 6 सामन्यांचा खेळ अद्यापही बाकी आहे. यानंतर पुढील होणारा सामना जो असणार आहे पाटील आणि कोणतरी आहे नाव माया घेऊन माया लिवायला गेला. हॅलो, यापुढील होणारा सामना आहे तर पाटील वर्सेस के एन स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे
आणखी डावकुरा फलंदाज गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळत आहे. राजा पुढचा चेंडू थोडासा टप्प्याचा चेंडू बॅटच्या मधोमध काही नीटसा लागत नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धाव धावफलक पुढे सरकतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते तिथे 30. राजा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. धाव संख्या ती 35. माफ करा. सचिन झेंडे सलाम मिळवून चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावा देखील त्याने धावफलक हलता ठेवलाय. एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून निघतोय. आता मात्र थोडासा दबाव घेताना पाहायला मिळतोय. गोलंदाज वेगाने टाकण्याचा प्रयत्न दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गावांतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 36. राजांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या अष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये तो मारा मात्र दिशाहीन होताना पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकल्यानंतर अशा पद्धतीची गोलंदाजी करताना नक्कीच आता मात्र कानमंत्र दिला जातोय. एक अनुभवी खेळाडू निलेश मात्र यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी पाहायचं आहे. उर्वरित 4 चेंडू तो कशा पद्धतीने टाकतोय. थोडासा दबाव आता नक्कीच असणार आहे कारण 2 स्क्वेअर चेंडू टाकल्यानंतर काहीसा दबाव गोलंदाजावर नक्कीच पाहायला मिळतो. आता चेंडू डाव्या अष्टीच्या बराचसा बाहेर. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. 2 चेंडू टाकल्यात आणि तब्बल 5 धावा खर्च केल्यात. आता मात्र लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळला गेला. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धाव संख्या ती 39. एक मोठं षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 अवांतर धावा आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. या षटकातील पुढचा चेंडू राजा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा यावेळेस मात्र वेगाने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे चकतोय. एसटीच्या मागे निलेश मात्रे आपली कामगिरी हाताळताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करताना राजाकडून. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातो. स्क्वेअर लेग रिजनमध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. या षटकात आतापर्यंत 5 चेंडू टाकले. 7 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये 3 चेंडू जे अतिरिक्त धावा आपल्याला या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. वाईडच्या रूपामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन दिलं जात आहे कारण एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो सचिन. आत्ताच मी सांगितलं तिथे प्रोटेक्शन दिलं होतं मात्र चेंडू जात होता तो बॅकफूट पॉईंटच्या दिशेने आणि चेंडू इथे अडवला जातोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. फेक येते चांगली फेक. निलेश मात्र चांगली कामगिरी करतोय. 2 धावांबरोबर षटक संपताय. संघाची धावसंख्या ती 42. 4 षटकाकर धावसंख्या ती 42. चांगलं षटक नक्कीच म्हणावं लागेल. अवांतर धावा दिल्यानंतर देखील धावांवर अंकुश ठेवण्यात या षटकामध्ये गोलंदाज राजाला यश मिळत आहे. आता मात्र गोलंदाजसाठी येतोय तो प्रवीण मित्ना. धावसंख्या ती 42. जवळजवळ 10च्या सरासरीने धावसंख्या जमा होताना पाहायला मिळते. चांगलं गोलंदाजीचे प्रात्यक्षिक नक्कीच पाहायला मिळते. शेवटचं षटक आणि पाहायचं आहे जेसनची बॅट तळपते की नाही ते कारण अवधूत 11 संघाकडे जर पाहायला गेले तर फलंदाजीचा क्रम चांगले फलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू हवेत जातोय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय. पाहायचंय आणि एक थोडीशी चूक मला वाटतं होते की काय. खरं तर एसटी रक्षक निलेश मात्र चेंडूच्या मागे धावू शकला असता तर हा झेल होऊ शकला असता कारण झेल जर पाहायला गेलं तर जवळजवळ स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने होते. अनेक चूक नक्कीच घडली जाते. 2 धावा मात्र मिळत आहेत आणि या 2 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44. आणि उर्वरित 5 चेंडू तो पाहायचंय किती धावा जमा करतायत आणि हे जीवनदान किती महागडं ठरतंय ते. प्रवीण यांचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. उजव्या बराचसा बाहेर बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय तो सचिन झेंडे.
आपलेच आहेत सगळे बीपीएल टाईप सगळे गावात आपली बीपीएल टाईप आहे सगळे सगळी सगळे सगळे बीपीएलच आहे. प्रवीण यांचा पुढचा चेंडू यावेळेस खोलवर डप्प्याचा चेंडू बॅटची कड घेतली जाते. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू येतोय मात्र तो निलेश म्हात्रे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि फलंदाजीमध्ये अद्याप साहिलला काही सूर सापडत नाहीये. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत तरी आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला चेंडू पायामध्ये टाकला जातोय. मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी होतोय. चांगली गोलंदाजी अनुभवाच्या जोरावर करताना पाहायला मिळतोय तो प्रवीण मितना पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. साईड स्क्रीन एंडच्या दिशेने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या षटकातील पुढचा चेंडू साहिलसाठी पुन्हा एकदा सुंदर चेंडू लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू शुभम गिरकर चेंडूच्या मागे एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज परततोय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या आहे संघाची धावसंख्या ती 46. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते कारण अवधूत 11 संघाकडे जर पाहायला गेलं तर फलंदाजीचा भरणा खूप मोठा खोलवरपर्यंत फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तरी देखील त्यांचा प्रमुख फलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळत नाही. मात्र निलेश म्हात्रे सचिन केनिश आणि शुभम गिरकर 3 दिग्गज फलंदाज या संघामध्ये एकत्रित खेळताना नक्कीच पाहायला मिळत आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज परत आहेत. राजा चेंडूच्या मागे आहे. 2 धाव पूर्ण होते आणि तिसऱ्या धावेसाठी देखील फलंदाज परततोय. संघाची धावसंख्या ती या 3 धावांवर 49 आणि 50 धावांचं लक्ष असणारा सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 10च्या सरासरीने हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अवधूत 11 संघाला पाटील बॉईज आणि कियान स्ट्रायकर्स आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पाटील बॉईज संघाचा कर्णधार महेश कियान स्ट्रायकर्स संघाचा कर्णधार सिद्धेश गवंडे. आपण नाणेफेकीसाठी यायचं टॉस करून जा ना. सिद्धेश गवंडे आणि महेश कोपरकर कियान बॉल पाहिजे. सन्मान्य दत्ताराम पालेकर साहेब आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा पण नाणेफेक करायचा आहे. पाटील बॉईज वर्सेस कियान स्ट्रायकर्सचा कर्णधार सिद्धेश आणि पाटील बॉईज संघाचा कर्णधार महेश कोपरकर या सामन्याचा नाणेफेक इथे केला जातोय. भांडूप गावातील ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय दत्ताराम पालेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा इथे नाणेफेक केला जातोय. दोन्ही कॅप्टन कियान स्ट्रायकर पाटील बॉईज आणि हे सगळे आपल्या भांडूप गावातीलच सर्व खेळाडू आहेत. आपला सातबारा आपल्याच नावावर आहे त्यामुळे सगळे खेळाडू इथलेच खेळत आहेत. काय बोललेलं तू नाही त्याचबरोबर व्यासपीठावर आमचे भांडूप गावातील समाजसेवक आणि शिवसैनिक ज्यांच्यामध्ये भगवं रक्त आपण पाहतो ते असे दत्ताराम पालेकर साहेब यांना इथे सन्मानित केलं जात आहे. मी महेश कोपरकर यांना विनंती करतोय निलेश पाताडे. मोबाईल कोणाचा आहे? हाय
चला फलंदाजीसाठी पाठवायचं आहे. 140+चा चला थोडं सहकार्य करायचं आहे. राहुल बर्वे, पाताडे, निलेश पाताडे, आपणास विनंती असेल इथे आपल्या व्यासपीठावर आपल्या सर्वांचे लाडके आणि सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपल्याला उपस्थित राहणारे सन्माननीय दत्ताराम पालेकर साहेब यांना इथे सन्मानित केलं जात आहे. मायाची उबदार शाल देऊन उमेश मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेश कोपरकर यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर आम्ही भांडुपगाव वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विनोदजी शिंदे साहेब यांना देखील इथे मायाची उबदार शाल देऊन त्यांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे. महेश कोपरकर यांच्या शुभ हस्ते ही उबदार शाल त्यांना इथे प्रदान केली जाते आणि दोन्ही मान्यवरांचं मी उमेश मित्र मंडळाच्या वतीने खरोखरच मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय आणि असेच सहकार्य आणि लोभ या स्पर्धेसाठी आम्हास लाभत राहावा ही शुभेच्छा आणि आपल्यास देखील पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील हार्दिक शुभेच्छा. मी करून का मी सांगितलं मी केव्हा तिथे सांगितलं भाऊनी ओबीसी झाला तर फोन हे हा फोन माझा आहे. थांब कोणा मी अनाउन्स करतो. काय नाही घेऊन जा. चला जरा लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. या संघाचे संघ मालक मी सर्वांची नावं नक्कीच इथे घेतोय कारण शशिकांत बोत्रे रुद्र 11 संघाचे संघ मालक आहेत. संदीप पाटील पाटील बॉईज संघाचे संघ मालक, चेतन शापे कियान स्ट्रायकर्स संघाचे संघ मालक आहेत. पोळे व सचिन निकम हे अवधूत 11 संघाचे संघ मालक आणि प्रशांत साळवी अर्थातच अद्वैत रायडर संघाचे संघ मालक. या सर्वांग मालकांचं देखील मी नक्कीच इथे स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा सामन्याकडे होतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक हाताळलं जात आहे तो गोलंदाज हॅलो गोलंदाजीसाठी येतो तो टाटा नगर मधील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू अजय उर्फ कोयला गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. सामोरे ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं निलेश म्हात्रे, तब्बल 9 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी नक्कीच केली होती. 50 धावांचं लक्ष आहे. सामन्याला सुरुवात होते. 20 मिनिटांमध्ये ही 4-5 षटकं टाकायची आहेत. पहिला चेंडू घेऊन येतो कोयला, त्याच्या समोर येतो आक्रमक फलंदाज निलेश म्हात्रे. पहिला चेंडू आणि आता पाहायचा आहे चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिला चेंडू एक आक्रमक सुरुवात, अकुट टप्प्याचा चेंडू आणि संयम दाखवत अप्रतिमाचा फटका निलेशच्या बॅटमधून. षटकाराने आता मात्र खातं उघडताना पाहायला मिळतोय आणि पहिला षटकार अवधूत 11 संघाकडून पहिल्या चेंडूवर निघतोय. पहिला चेंडू थोडासा अकुट टप्प्याचा होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला आणि चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. षटकार आणखीन एक अकुट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर फटका निलेशच्या बॅटमधून. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून चेंडू जातोय. आणखीन एक षटकार. काय जबरदस्त सुरुवात केली जाते अवधूत 11 संघाकडून. 50 धावांचं लक्ष आहे. अवधूत 11 संघाचे संघ मालक पोळे आणि सह संघ मालक सचिन निकम इथे मात्र थोडेसे निश्चितच आनंद दिसताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार मारत एक चांगली सुरुवात अवधूत संघासाठी. थोडासा अकुट टप्प्याचा मारा पहिल्या 2 चेंडूवर नक्कीच पाहायला मिळतोय. अजय उर्फ कोयला पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर फटका. आता मात्र झेल इथे सुटला जातो स्वामी छत्र संघाचा खेळाडू आणि मला वाटतं संघ मालक यांच्याकडून थोडीशी चूक होत आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू जातोय तो पाकपुट पॉईंटच्या दिशेने, सीमा रेषे बाहेर चौकार.
काय जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतो तो निलेश म्हात्रे आपल्या संघासाठी. पहिल्या 3 चेंडू तब्बल 16 धावा खर्च करतोय मात्र अजय उर्फ कोयला. आतापर्यंत 3 चेंडू आपण जर पाहिले असतील तर खूपच आकूट टप्प्याचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र निलेशच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील पुढचा चेंडू निलेशसाठी. पुन्हा एकदा यावेळेस आकूट टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू खेळला जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. 50 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी अर्थातच निलेश म्हात्रे आणि शुभम गिरकर 2 दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी ही टुर्नामेंट गाजवलेली होती तोच शुभम गिरकर पाहायचा आहे दुसऱ्या पर्वामध्ये कशी फलंदाजी या स्पर्धेमध्ये करतोय. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे मात्र मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर रखरखीत ऊन आपल्याला आज पाहायला मिळतं आहे. गेल्या वर्षी मात्र सातत्याने पावसाचं आगमन नक्कीच पाहायला मिळालं होतं. अकोट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या रडारमध्ये नीट सका येत नाही. चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जात आहे. 1 धावेने शुभम गिरकर मात्र आपल्या धावांची सुरुवात करताना पाहायला मिळतोय आणि 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. थोडासा दबाव मात्र गोलंदाजावर या षटकात आपल्याला पाहायला मिळतो. आताचा चेंडू बॅटची कड घेऊन एसटीच्या मागे कोणती चूक मात्र करत नाही. फलंदाज निलेश मात्र माघारी परततोय. एका चांगल्या सुरुवातीनंतर पहिल्या षटकाकर धावसंख्या ती 18 धावा आणि आता जिंकण्यासाठी 32 धावांची अद्याप गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 24 चेंडू 32 धावा आणि आता मात्र फलंदाजीसाठी जातो टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेटमधील एक जबरदस्त असा खेळाडू आणि एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे. संयमी फलंदाजी देखील करू शकतो असंच सचिन केनी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आत्ताची जी BPL झाली त्या स्पर्धेमध्ये त्यांनी धावांचा उच्चांक देखील केलेला होता. पाहायचा या पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तो कशी फलंदाजी करतोय. येणाऱ्या 4 षटकात पाहायचा आहे 32 धावा रोखण्यात यशस्वी होतोय स्वामी छत्र संघ की अवधूत 11 संघ हे लक्ष पार करतोय. या षटकातील पुढचा चेंडू व्यासपीठावर कोपरकर परिवारातर्फे महिला वर्ग देखील येथे उपस्थित होतोय. उमेश मित्र मंडळाच्या वतीने या सर्व महिला भगिनींचं देखील हार्दिक स्वागत नक्कीच आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मात्र कुठे ठेवली मला नाही माहिती. मी टी शर्ट कोणी दिलं आहे मला माहितीच नाही. मला माहितीच नाही ते नाही बघ गाडीत बघ कोणी तरी मायाच्या वगैरे. जेसन हरपसायल हा चेंडू नो चेंडू कारण विकेटच्या बाहेर चेंडू पडतोय. नो चेंडू इथे की बहाल केला जातोय. नक्कीच फ्री हिटची सुवर्ण संधी शुभम गिरकरसाठी. एक मोठी संधी असणार आहे मोठा फटका खेळण्याची. चला थोडंसं घाई करायची आहे कारण पाहायला गेलं कारण रब्बर बॉल म्हटलं की थोडासा दबाव गोलंदाजावर असतो आणि त्याचमुळे कोण आहे बॉलर गोलंदाजीसाठी येतो तो मात्र ऋषिकेश नाही गोलंदाजी काय चाललंय. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होताना पाहायला मिळतं. फ्री हिटची संधी असणार आहे त्यामुळे फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी नक्कीच मिळणार आहे कारण चौकार आणि षटकाराची अपेक्षा नक्कीच केली जाईल ते अवधूत 11 डगआउट्स मधून. आता चेंडू सुंदर एक्स्ट्रा कव्हर लॉफ्टेड ड्राइव्ह झेल टिपला गेला मात्र फलंदाज इथे बाद होणार नाही आहे कारण फ्री हिटची संधी होती. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावसंख्या ती 20. एक चांगलं आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळते उमेश मित्र मंडळाकडून.
ते घरी गेलेत. घरी गेले ते. या पुढील होणारा सामना पाटील बॉईज वर्सेस कियान स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. जेसन राईट ओव्हर द विकेट मारा करतो. टाटा एंडकडून पुन्हा एकदा उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू नो चेंडू म्हणून घोषित केला जातोय. टेनिस बॉल आणि रबर बॉलमध्ये गोलंदाजी करणं थोडंसं, कारण रबर बॉल म्हटलं की थोडासा हलका असतो आणि त्याच्यावर ग्रिप करणं देखील काही सगळ्या वेगवान गोलंदाजांना कठीण जात आहे आणि तेच कठीण होताना पाहायला मिळते. मात्र साईनच्या माध्यमातून दोन चेंडू तब्बल खेळपट्टीच्या देखील आपण बाहेर पाहतोय आणि फ्री हिटची सुवर्ण संधी. बॅटची कड घेतली गेली आणि ते फलंदाज इथे सुदैवी ठरतोय, कारण चांगली गोलंदाजी नंतर करतोय, परंतु या चेंडूवर नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण होताना पाहायला मिळते. ते गोलंदाज साहिलसाठी वेगवान असा मारा करतोय. सामोरे दोन दिग्गज फलंदाज अर्थातच सचिन केनी स्ट्राईकला आपण पाहतोय. संघाची धावसंख्या ती 20, अद्याप 30 धावांची गरज आहे. यश मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर कमबॅक करताना साहिल अर्थातच जेसन सुरुवातीला थोडासा स्वेअर मारा वाटत होता आणि त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना देखील पाहायला मिळतोय. स्वामी छत्र संघाचा गोलंदाज अर्थातच जेसन. या षटकातील पुढचा चेंडू उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर, उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू होता, मात्र हलकेच हाताने खेळला गेला. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 माफ करा. या षटकामध्ये स्क्वेअर मारा नक्कीच पाहिला, मात्र कोणतंही आक्रमण या षटकामध्ये नक्कीच केलं जात नाही आहे, कारण तितकी चांगली गोलंदाजी जेव्हा चांगले चेंडू टाकले जात आहेत त्या चेंडूवर चांगला प्रहार करण्याची संधी मात्र कोणतीही संधी फलंदाजाला इथे दिली जात नाही आहे. डावकुरा, आक्रमक आणि शैलीदार तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो शुभम गिरकर. आता चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाते. एका धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. अद्यापही 27 धावांची गरज आहे. पहिलं षटक थोडंसं आक्रमण वाटलं होतं, निलेश मात्र मैदानात होता तोपर्यंत. आता मात्र थोडासा संयम पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र या षटकामध्ये साहिल उर्फ जेसन यांच्या माध्यमातून एक 10-12 पावलाचा वेगवान असा गोलंदाज अर्थातच साहिल टाटा यांकडून मारा करतोय. उजव्या एसटीच्या बाहेर टप्पा पडल्याचं काहीसा आतमध्ये येतोय, फलंदाजाला चकवतोय. एसटीच्या मागे एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चांगलं षटक हाताळलं जात आहे. 2 षटकाखेर धावसंख्या ती 23, विजयासाठी अद्याप 27 धावांची गरज आहे. सरासरी आहे ती 9ची. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. चला थोडीशी घाई करायची, पंचांना देखील विनंती राहील. यानंतर देखील बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतर होणारा सामना पाटील बॉईज वर्सेस केएन स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये खेळवला जातोय आणि केएन स्ट्रायकर संघ नाणेफेक जिंकलाय. त्यांनी निर्णय आपल्या समालोचन कक्षामध्ये आता मात्र द्यायचा आहे. सिद्धेश संघाची धावसंख्या आहे ती मात्र 23. आता गोलंदाज धावसंख्या ती 23. सत्तावीस धावांची अद्यापही गरज आहे. 3 षटकांचा खेळ सुरू आहे, शिल्लक आहे. बरोबर आहे. 27 ऐकलं ना, झालेला ऐकला. अल्पेशचा पुढचा पहिला चेंडू, चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे चकतोय. आता मात्र हळूहळू स्वामी छत्र संघ देखील सामन्यामध्ये परतताना पाहायला मिळतं. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा जमा केल्या होत्या. त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे संघाचा एक प्रमुख फलंदाज निलेश म्हात्रे, ज्यांनी 2 टोलीचंग षटकार, 1 चौकार मारत पहिल्या 3 चेंडूवर 16 धावा जमवल्या होत्या आणि त्यानंतर मात्र धावफलक काहीसा संत आपल्याला पाहायला मिळतोय.
तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू गोलंदाजीसाठी येतो तो अल्पेश. गेलं पर्व ज्या फलंदाजाने गाजवलं होतं तोच हा फलंदाज शुभम गिरकर. पाहायचा या पर्वामध्ये कशी फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. अवकोट टप्प्याचा चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जो होतो फाईन लेगच्या दिशेने 6 चेंडूच्या मागे एकदा पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर देखील समाधान मानावं लागतं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 आणि चांगली सुरुवात झाल्यानंतर मात्र आता अवधूत 11 संघ काहीशी संत फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि हळूहळू स्वामी क्षत्र संघ आता मात्र सामन्यामध्ये परतताना देखील नक्कीच पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा हा सामना काहीसा 50-50 होताना देखील पाहायला मिळतोय. जवळजवळ हा समतोल सामना आपल्याला सध्या तरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. संघाच्या धावसंख्येत 24 अद्यापही 26 धावांची गरज आहे. या षटकात आता मात्र थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे कारण धावांची गती प्रत्येक चेंडूनंतर मात्र वाढताना नक्कीच पाहायला मिळते. अल्पेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय उजव्या हाताचा फलंदाज सचिन केनीसाठी. या स्कोलवर डप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करायचा ऑन साईडच्या दिशेने पूर्णपणे चकतोय. यष्टीरक्षकाच्या हाताचा वेध घेतोय. अद्यापही 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि धावा आहेत फलकावर त्या 24. उर्वरित 15 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 26 धावा. जवळजवळ हा सामना काहीसा बॅलन्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय परंतु जोपर्यंत हे दोन दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत मात्र नक्कीच थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. आताचा चेंडू डाव्या उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 आणि विजयासाठी अद्यापही 25 धावांची गरज आहे. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर स्मृती चषक 2025 दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वातील आजच्या दिवसातील आम्हाला वाटतं तिसरा सामना सुरू आहे. तो स्वामी क्षत्र वर्सेस अवधूत 11 या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. एक आक्रमक सुरुवात आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अल्पेशचा पुढचा चेंडू यास मात्र अनइव्हन बाउन्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीची चांगली मदत गोलंदाजाला मिळते. पडल्यानंतर चेंडू उसळी देखील घेतोय. थोडासा थांबून देखील होतोय. फलंदाजाला मात्र चेंडू पाहण्यापासून बाकी कोणतंच काही करता येत नाही आहे कारण चेंडू पूर्णपणे एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतो. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या ती मात्र 25. आता मात्र थोडासा दबाव फलंदाजीवर देखील येऊ शकतो कारण अद्यापही 25 धावांचं एक लक्ष गाठायचं आहे. आता मात्र उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू एक स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. धावसंख्या ती 26 अद्यापही 24 धावांची गरज आहे. अल्पेशांचा पुढचा चेंडू सचिनसाठी. आता मात्र सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव इथे सहजरित्या पूर्ण होते. चेंडू मागे येतो राहुल बर्वे त्यामुळे संघाची धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या ती 27. अद्यापही 23 धावांची गरज आहे. शुभम गिरकर ज्याला देखील अद्यापही या डावामध्ये काही फलंदाजीचा सूर सापडलेला नक्कीच पाहायला मिळत नाही आहे. एक मोठी अपेक्षा नक्कीच आहे त्याच्याकडून कारण गेल्या पर्व जर पाहिलं असेल किंवा या अगोदर जी आत्ताच जी टेनिस टुर्नामेंट BPL माध्यमातून झालेली होती त्या स्पर्धेत देखील त्यांनी चांगली फलंदाजी केलेली होती. आणि त्यामुळे थोडीशी जबाबदारी आता मात्र थोडीशी घ्यावीच लागणार आहे कारण थोडंसं धावांची गती जर पाहायला गेलं तर थोडीसं मंदावलेली आपल्याला या दोन षटकांमध्ये नक्कीच पाहायला मिळते. डावखुरा शैलीदार फलंदाज अर्थातच शुभम गिरकर
आता मात्र चेंडू ऑन साईडच्या दिशेने मिड विकेट रिजन मध्ये जातोय. चेंडू मागे तो राहुल बरे केवळ एक धाव मिळते. 3 षटकाचा खेळ इथे संपतोय. संघाची धावसंख्या ती 28. विजयासाठी 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. सुरुवातीला वाटलं होतं पहिल्या षटका अखेर केली हा सामना एकतर्फी संपतोय की काय, आणि आता मात्र हा सामना जर पाहायला गेला तर जवळजवळ दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जोपर्यंत हे दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत शुभम गिरकर आणि सचिन केनी यांच्यामध्ये ती क्षमता आहे की लवकरात लवकर हा सामना संपू शकण्याची. मात्र पाहायचं आहे कशी गोलंदाजी स्वामी छत्र संघाचे गोलंदाज करतायत. का स्वतः अनुभवी असा खेळाडू जर आपण पाहिला तर राहुल बर्वे आपल्या गोलंदाजी देखील चर्चा करताना नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु या षटकात मात्र जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस दोन्ही फलंदाजाचा असणार आहे, कारण शेवटच्या षटकात जितक्या कमी धावा राहतील तितकं आव्हान पार करणं सोपं जात आहे. आतापर्यंत सलामीला आलेला शुभम ज्याला या सामन्यात अद्याप फलंदाजीमध्ये जो हवा तसा सूर नक्कीच सापडलेला पाहायला मिळत नाही आहे, आणि त्याचं संपूर्ण श्रेय जर जात असेल तर खेळपट्टीवर चेंडू देखील काही वेळा थांबून येतोय, काही वेळा उसळी घेतोय, तर काही वेळा चेंडू खाली देखील राहतोय. त्यामुळे फलंदाजी करणं देखील थोडंसं कठीण होताना पाहायला मिळत आहे. मात्र पहिल्या षटकात ज्या पद्धतीने निलेश मात्रेंनी फलंदाजी केलेली होती त्यावेळेस असं वाटलं होतं की हा सामना जवळजवळ अवधूत 11-3-4 षटकात संपवेल. मात्र आता हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार यात मात्र शंका नाही आहे. पाहायचा पहिला चेंडू ऋषिकेश साठा कोलवर टप्प्याचा वाईड यॉर्कर ज्याला म्हणतात. चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळला गेला. एक धाव पूर्ण केली जाते. चेंडू मागे येतो तो जेसन. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. 11 चेंडू 21 धावांची गरज आहे. आता या षटकात मात्र 2 चौकार किंवा एखादा षटकार नक्कीच अपेक्षित असणार आहे, कारण आव्हान हे जे समीकरण आहे ते मात्र प्रत्येक चेंडू नजीक आता वाढताना पाहायला मिळते. थोडासा दबाव देखील फलंदाजावर आता पाहायला मिळतोय. पहिलं षटक वगळलं गेलं तर त्यानंतर सुरेख गोलंदाजी स्वामी छत्र संघाकडून नक्कीच पाहायला मिळते. जेसन ज्यांनी चांगलं षटक हाताळलं त्यानंतर अल्पेशने तर अप्रतिम षटकाची सांगता केली, आणि त्याचीच पुनरावृत्ती करताना ऋषिकेश साळुंके देखील पाहायचं आहे उर्वरित 5 चेंडू तो कशी गोलंदाजी करतोय. याच मात्र चेंडू जमिनीला का 1 षटकावरच्या दिशेने खेळला जातोय. पुन्हा एकदा चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. जवळजवळ सुरुवातीला 10ची सरासरी होती, ती सरासरी पहिल्या षटकात जवळजवळ कमी केलेली होती. आता ती सरासरी पुन्हा एकदा वाढताना नक्कीच पाहायला मिळते, आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे ते फिल्डर्स आणि नक्कीच चांगली गोलंदाजी. आता मात्र चेंडू हवेस जातोय. ऋषिकेश साळुंके चेंडूच्या खाली येतो की नाही ते पाहायचं. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज परत आहेत. मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागते. सिद्धेश फलंदाज क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. सबस्टिट्यूटच्या रूपामध्ये एक बदली खेळाडू म्हणून तो तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एका धावने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. आता मात्र दबाव नक्कीच पाहायला मिळतंय. आता पाहायचं आहे कशी फलंदाजी करतोय. उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी तब्बल 19 धावांची गरज आहे. 3 चेंडू ते नक्कीच एखाद दुसऱ्या षटकाराची देखील अपेक्षा आता अवधूत 11 संघाला असणार आहे. आता चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेर जात होता. बाहेर चेंडू पार होतो. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवरती. स्वामी छत्र संघ सामन्यामध्ये पूर्णतः इथे परतताना नक्कीच पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात पाहिलं होतं थोडासा दबाव, आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आठ चेंडू 18 धावांची गरज आहे.
आता मात्र सुंदर फटका पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होतं पहिल्या टप्प्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आणि थोडीशी चूक होते अल्पेश यांच्याकडून. चेंडू जातो तो सीमा रेषेबाहेर आणि आता हुदूद 11च्या डगआउट्समध्ये थोडंसं उत्साहाचं वातावरण नक्कीच पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 14 धावा. हा चेंडू जर अडवला गेला असता तर समीकरण मात्र नक्कीच आणखीन मोठं होत गेलं असतं. संघाची धावसंख्या ती 36. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे आणि ह्या 3 धावा ज्या एक्स्ट्रा बहाल केल्या जात आहेत त्याच कुठेतरी आता सामन्याचा निर्णायक धावसंख्येत ठरतील. पाहायचा आहे शेवटचा चेंडू. आता चेंडू चांगला वेगवान असा चेंडू. एक धाव घेण्यासाठी फलंदाज परतोय आणि जर ही फेक झाली असते तर आता मात्र थोडंसं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. विजयासाठी 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. जे समीकरण सुरुवातीला अतिशय सोपं होतं ते आता मात्र थोडंसं कठीण होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. चला स्वामी क्षेत्र संघाचा कर्णधार थोडीशी विनंती असेल. सामना लवकरात लवकर आपण सुरू करायचा आहे. बराचसा विलंब या स्पर्धेमध्ये. चला जरा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती. सामना जरा लवकरात लवकर. पंचांना देखील विनंती असेल. इंग्लंडचा चला पंचांना विनंती असेल. पंच संतोष आणि हर्ष यांना विनंती जरा लवकरात लवकर. या सामन्याला थोडासा विलंब होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजीसाठी येतोय भांडूप गावातील एक नामवंत गोलंदाज अष्टपैलू खेळाडू राहुल बर्वे. 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. पाहायचं कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय डावखुरा. म्हणतात पहिला चेंडू अब्रेकपतीचा चेंडू मनगटाच्या साहाय्याने खेळला गेला. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्यासाठी दोन्ही फलंदाज परत आहेत आणि जिथे एकदा होती तिथे दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39. पहिला चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. मनगटाच्या साहाय्याने खेळण्यास भाग पडलं. अब्रेक पद्धतीचा मारा करतो राहुल. डावखुरा फलंदाज शुभम गिरकर ज्यांनी सलामीला अद्याप पाहिलेला आहे. मात्र एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नाहीये. याच मात्र पुढचा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. चांगला प्रयत्न ऋषिकेश साळुंकेच्या माध्यमातून आणि केवळ एकच धाव इथे मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअर लेगला असलेला खेळाडू जवळजवळ षटकार वाचवतो आणि केवळ एकच धाव मिळते. एका धाव धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू मनगटाच्या साहाय्याने हा देखील फटका खेळला गेला होता. थोडीशी ताकद जर दिली गेली असते तर चेंडू नक्कीच बाहेर गेला असता. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे ऋषिकेश साळुंकेच्या माध्यमातून. जिथे षटकार होता तिथे केवळ एकच धाव. चला जरा लवकर. पंचांना देखील विनंती असेल. अद्याप 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 10 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. चला जरा लवकर. चार चेंडू 10 धावांची गरज.
पातळ आहे बघता. हॅलो चला गोलंदाज राहुल बर्वे. नेमका मैदानात आहे. अरे पण दूध डिसिजन घेणार तो थोडी घेणार. हे आणि अजून एक तुला नंतर सांगतो मी तुला एक रूल. बदली खेळाडूला बोलायला देऊ नको, ते लपडी होणार मला. एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. या अगोदर देखील आपण सामना पाहिला असेल तर 2 चेंडू आणि 9 धावांची गरज होती अद्वैत रायडर संघाला. आणि अद्वैत रायडर संघाचा फलंदाज अजितच्या बॅटमधून 2 षटकार निघाले होते. पाहायचं या सामन्यात देखील तशी काय पुनरावृत्ती होते की स्वामी क्षेत्र संघाचा गोलंदाज राहुल बर्वे चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयी करून देतोय. राहुल यांचा पुढचा चेंडू. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. शुभम गिरकर ज्याला अद्यापही मोठा आणि आक्रमक फटका खेळण्याची संधी गोलंदाजाकडून नक्कीच दिली गेली नाही आहे. आता मात्र मोठा आक्रमक फटका नक्कीच खेळावा लागणार आहे. पाऊस बिलकुल नाही रे भेंडी. गेल्या वर्षी तरी पाऊस होता. आता चेंडू डाव्या स्टेच्या 12 बाहेर आणि हा चेंडू काहीसा नक्कीच मागणा ठरू शकतोय कारण वाईड आणि 22च्या रूपात असे 2 धावा या चेंडू नक्कीच मिळत आहेत. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. प्रत्येक चेंडू नंतर मात्र समीकरण या सामन्यामध्ये आपल्याला बदलताना पाहायला मिळतंय. सुरुवातीला वाटलं होतं अवधूत संघ एकतर्फी सामना जिंकतोय की काय, नंतर वाटलं होतं स्वामी क्षेत्र संघ सामन्यामध्ये पुन्हा एकदा बाजी मारतो की काय. पुन्हा एकदा सामन्याची कलटणी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. अवधूत 11 संघ 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. आता मात्र दबाव गोलंदाज राहुल बर्वे वर नक्कीच पाहायला मिळतोय. सामन्यातील हा निर्णायक चेंडू देखील ठरू शकतो. पाहायचं आहे कशी गोलंदाजी करतो या चेंडूवर गोलंदाज राहुल बर्वे. हा खूप टप्प्याचा चेंडू हवेत आहे. कोणताही क्षेत्ररक्षक मात्र नाही आहे. चेंडू जातो गोशांकित विभागात. 1 धाव मिळते. धावसंख्येचा 44. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. आताचा मात्र हा खूप टप्प्याचा चेंडू होता. एक सुवर्ण संधी मात्र शुभम गिरकर इथे हुकतोय, दवळतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा सामना रोमांचक स्थितीत नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार यात मात्र नक्कीच शंका नाही आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका अवधूत 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पटेल बॉईज वर्सेस केएन स्ट्रायकर्स यानंतर होणारा पुढील सामना. दोन्ही संघाचे कर्णधार आपला संघ तयार ठेवायचा आहे. केएन स्ट्रायकर्सने आपला निर्णय कळवायचा आहे. आता चेंडू डाव्या एसटीचा बाहेर. एक गोड चूक राहुलच्या माध्यमातून पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतंय. एक स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू खरं तर मिडल स्टंपवरून ऑब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये थोडासा तो दिशाहीन टप्पा टाकला जातोय. 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा. चांगली गोलंदाजी नक्कीच करतोय परंतु थोडासा दिशाहीन होताना आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच मिळतोय तर अवधूत संघाला. 2 चेंडू 5 धावांची गरज. राहुल बर्वे राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय ऑब्रेक पद्धतीचा. आताचा चेंडू कोलवाड 6. यावेळेस मात्र शुभम गिरकर त्रिफळाचे आहेत.
काय सामना ठरतोय, दोन्ही बाजूने बॅलन्स होत होत पुन्हा एकदा स्वामी छत्र संघाच्या बाजूने सामना झुकलेला पाहायला मिळतोय आणि निराशाजनक कामगिरी नक्कीच करून परतताना पाहायला मिळतो तो शुभम गिरकर या स्पर्धेत. या डावामध्ये त्याला कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी नक्कीच दिली गेली नाही गोलंदाजाकडून. चुकण्या होतं 3 रन अजून लांब आहेत ते माहिती आहे काय. पाचवं षटक सुरू. 5व्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतो गोलंदाज राहुल बर्वे. निर्णायक चेंडू नक्कीच. एक चेंडू 5 धावांची गरज आहे म्हणजे षटकार मारावा लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. अद्भुत 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. जो सामना एकतर्फी अवधूत 11 जिंकेल असं वाटत होतं तो सामना आता मात्र अवधूत 11 संघ काहीसा पराभवाच्या छायेत देखील वावरताना पाहायला मिळत आहे. राहुल चांगली गोलंदाजी करतो या षटकात. स्वेअर मारा नक्कीच टाकला झाला मात्र त्यानंतर देखील प्रमुख फलंदाज शुभम गिरकरला त्याने तंबूमध्ये पाठवलंय. निर्णायक चेंडू घेऊन येतोय तो राहुल बर्वे आणि हा मात्र सुंदर फटका आणि जवळजवळ हा सामना आता मात्र स्वामी छत्र संघ इथे जिंकतोय. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा खर्च केल्यानंतर देखील अवधूत 11 संघ काहीसा पराभवाच्या छायेत वावरताना पाहायला मिळतोय आणि खरोखरच कौतुक करावं लागणार आहे ते गोलंदाजाचं. कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती त्यानंतर देखील दबाव न घेता इतर गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि आपला हा संघ इथे विजयी ठरतोय स्वामी छत्र 11. हॅलो कॅश सायकर सर आपला निर्णय कळवायचा आहे. यापुढे प्रत्येक संघ नाणेफेक जिंकताना आपला निर्णय द्यायचा आहे. फलंदाजी स्वीकारली आहे.